युद्धजन्य परिस्थितीच्या नावाखाली इंधन टंचाई असल्याची अफवा पसरवून गॅस एजन्सी वितरक ग्राहकांची अडवणूक करत जादा दरानं सिलेंडरची विक्री करत असल्याचं उघड झालंय। त्यामुळे गडिंग्लज तालुक्यातील कडगाव इथल्या भारत गॅस एजन्सी वितरकांची चौकशी करून या गॅस एजन्सीचा परवाना रद्द करावा, याबरोबरच तालुक्यातील सर्व गॅस वितरकांचीही चौकशी व्हावी अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे केली आहे। भुदरगड तालुक्यातील गॅस एजन्सी वितरकांकडून घरगुती गॅस पुरवठ्याबाबत अनियमितता असल्यानं ग्राहक हवालदिल झालाय। युद्धजन्य परिस्थितीचा आणि वाढत्या मागणीचा फायदा घेत सिलेंडरचे मनमानी दर आकारले जात आहेत। ग्राहकांनी वेळेवर बुकिंग करूनही घरपोच सेवा अनेक ठिकाणी बंद आहे। काही ठिकाणी सिलेंडर ग्राहकांना स्वतः जाऊन आणावं लागत असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय होतीये। गडिंग्लज तालुक्याच्या पश्चिम भागातील कडगाव इथल्या भारत गॅस एजन्सी वितरकाकडून नियमापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्याचं निदर्शनास आल्यानं ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह ग्राहकांनी गॅस एजन्सी वितरकांना धारेवर धरलं। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष घालून तालुक्यातील गॅस पुरवठा सुरळीत करावा, मनमानी दर आकारणी थांबवावी आणि ग्राहकांना बुकिंग प्रमाणे घरपोच सेवा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा गॅस एजन्सी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी दिलाय।